हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची महिमा हो. हालेलुया. प्रियजन हो, प्रार्थना आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. आपण नित्य प्रार्थना करत राहायला पाहिजे. परमेश्वराची प्रार्थना प्रार्थना केल्याने आमचा आणि परमेश्वराचा संबंध जुळतो. आणि जेव्हा आमचा आणि परमेश्वराचा संबंध जुळतो म्हणजे आमचा रिश्ता मजबूत होतो. म्हणजे त्या रिश्त्यामध्ये काय होते, परमेश्वराची शक्ती निर्माण होते. कोणत्याही रिश्त्यामध्ये एक शक्ती आहे, प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये शक्ती आहे. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो देवाची, तेव्हा काय होते, माझा आणि देवाचा संबंध जुळतो. आणि जेव्हा माझा आणि देवाचा संबंध जेव्हा जुळतो, तेव्हा मग आमच्या जीवनामध्ये अन्य शक्ती प्रवेश करणार नाही. अन्य शक्तीला माझ्या अंदर प्रवेश करण्याची हिम्मत होणार नाही. कारण देवाची शक्ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि जिथं कुठं देवाची शक्ती नाही आहे, तिथं ते अन्य शक्ती म्हणजे शैतानी शक्ती किंवा दुष्ट शक्ती, वाईट शक्ती, नाहीतर मग वाईट स्वभाव, त्यालाही एक म्हणतात वाईट स्वभाव, तोही निर्माण होते आमच्या मनामध्ये. आम्ही चांगलं राहता आमच्यामध्ये देव नाही किंवा देवाची शक्ती नाही, देवाचं सामर्थ्य नाही, तर मग काय होते, आपोआप मग आपलं लक्ष इकडे तिकडे जाते. ज्याच्यामध्ये देवाची शक्ती नाही राहिलं त्याचं लक्ष, आणि ज्याचं मन देवाच्या कृपेनं, देवाच्या शक्तीनं, देवाच्या सामर्थ्यानं भरून आहे, त्याचं लक्ष इकडे तिकडे जात नाही. आणि कधी कधी आम्ही काय करतो, प्रार्थना करतो, परंतु प्रार्थना करत असताना आमच्या मनामध्ये देव नाही आहे. आमच्या मनामध्ये काय आहे, आम्ही सर्व पाहतो, तिकडे या इकडे या, नाही. आमच्या मनामध्ये देव शिरला पाहिजे. आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या कल्पनामध्ये, आमच्या हृदयामध्ये देव बसला पाहिजे. तेव्हाच काय होते, आमचं मन दैवी कृपेने भरून जाते. आणि जेव्हा आमचं मन दैवी कृपेने भरून जाते, तेव्हा अन्य शक्ती आमच्या जीवनावर हमला करत नाही. हमला करायची हिंमतच होत नाही. अशी एक देवाची शक्ती अशी एक आहे की ती एक शक्ती जिथं कुठं आहे तिथं दुसरी शक्ती येतच नाही. म्हणून त्याच्यासाठी परमेश्वर काय म्हणत आहे, आम्ही जुळून राहिलं पाहिजे परमेश्वराशी. आम्ही जुळून राहिलं पाहिजे परमेश्वराशी. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15:4 मध्ये वाचतो. येशू आम्हाला म्हणत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसे फाटा वेलामध्ये राहून पुष्कळ फळ देतो, तसे तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये राहिलं तर तुम्हाला पुष्कळ फळ देता येईल. फळ काय म्हणत आहे, फळ देता येईल तुम्हाला पुष्कळ फळ. मग आमच्या मनामध्ये विचार येईल, हे फळ काय आहे, फळ काय आहे, नाही का, फळ काय आहे. तर हे फळ दैवी कृपेचं जे फळ आहे ते काय आहे, आमचा स्वभाव चांगला बनणे, आम्ही धार्मिक बनणे, आम्ही पापापासून दूर जाणे, आमच्या मनामध्ये पापाची भावना न येणे, हे आमचे म्हणजे प्रार्थनेचं फळ आहे. आम्ही आता उपवास काळ निभवला, उपवास काळ झाला, चांगल्या प्रकारे प्रार्थना केलो, आम्ही क्रूसाची वाट केलो आणि ईस्टरमध्ये आम्ही भाग घेतला, पुनरुत्थान झालं आणि आम्ही देवाचा अनुभव घेतला. आणि त्याच्यानंतर एवढं केल्यानंतर आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये काय आलं पाहिजे, ह्या आम्ही केलेल्या या सर्व गोष्टीचा, प्रार्थनेचा, भक्तीचा आमच्या जीवनावर काय झाला पाहिजे, आमच्या जीवनावर परिणाम झाला पाहिजे. काय परिणाम झाला पाहिजे, आम्ही एवढं केल्यानंतर आम्ही एक चांगले भक्तिवान झालो पाहिजे. चांगले भक्तिवान म्हणजे फक्त चर्चच्या आजूबाजूला फिरणारे नाही, फक्त आम्ही आम्ही ख्रिस्तियन असं म्हणणारे नाही.
आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही चांगले प्रार्थना करणारे, आमच्या मनामध्ये देवाचा विश्वास भरणारा, आमच्या हृदयामध्ये देवाचा विश्वास भरणारा, आम्ही देवाचे का आम्ही बोलता चालताना काय निघलं पाहिजे आमच्यातून? देवाचे कार्य. एक व्यक्ती आमच्या समोर आला, आमच्याशी बोलताना आमच्या मनातून काय निघत आहे? देवाचे शब्द, देवी शब्द निघत आहे, देवाचा विचार निघत आहे. देव कसा आहे, देवाची प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही काय करता? प्रार्थना केले का? अशा प्रकारे आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जातो, नाही का? ज्या डिपार्टमेंटमध्ये जातो त्या डिपार्टमेंटमध्ये कोणती भाषा असते? तुम्ही बँकेमध्ये जाता तेव्हा काय म्हणता? बँकेमध्ये गेल्यावर आलेत का मॅनेजर? फॉर्म भरला का? लोन भेटत आहे का? फॉर्म कसा भरायचा? कोणत्या ठिकाणी फॉर्म भेटते? कोणता फॉर्म भरलं तर लोन भेटते? कुठं बोलता तुम्ही हे गोष्ट? बँकेत. ही गोष्ट हॉस्पिटलमध्ये नाही बोलत. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर काय म्हणतात? डॉक्टर आले का? भरती झाले का? किती दिवस ठेवायला म्हणलं? रक्त तपास म्हणला का? एक्सरे काढ म्हणला का? कधी ये म्हणला पुन्हा? हो 4 दिवसानंतर ये म्हणला. ही भाषा कुठची आहे? दवाखान्यातली भाषा. म्हणजे बँकेची भाषा वेगळी, दवाखान्याची भाषा वेगळी. आम्ही जेव्हा चर्चमध्ये राहतो, आम्ही चर्चच्या आजूबाजूमध्ये राहतो आणि आम्ही समजा येशूची गोष्ट बोलत नाही, प्रार्थनेची गोष्ट बोलत नाही, विश्वासाची गोष्ट बोलत नाही. प्रार्थना झाली का? बाबा तू किती प्रार्थना करते? मी आज प्रार्थनाच नाही केलं, माझी एक रोसरी झालीच नाही आज. मी आता बायबल वाचू का? माझी आज बायबल वाचायची इच्छा आहे. आज आम्ही प्रार्थना करू. आज संध्याकाळी तुम्ही माझ्याकडे येता का प्रार्थनेला? मी त्या दिवशी एका जणाच्याकडे गेलो, त्यांची घरी खूप बिमार होती, मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. अशा प्रकारे आमची भाषा, चर्चची भाषा, ख्रिस्ती लोकांची भाषा, विश्वासाची भाषा, हे कसं निघते? आमच्या अंतःकरणामध्ये जेव्हा आहे तेव्हा, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या हृदयामध्ये काय बसलेलं आहे? आमच्या हृदयामध्ये देव. आम्ही एवढे दिवस प्रार्थना करून, एवढे दिवस उपवास करून, एवढे दिवस प्रार्थनामध्ये राहून आमच्या जीवनामध्ये जर असं नाही निघलं तर, अशी जर भाषा नाही आली तर आमच्या प्रार्थनेला फळ नाही. म्हणजे आमच्या बायबलचं उत्तर म्हणजे काय म्हणतात? योहानाची शुभवर्तमान अध्याय 15:4 मध्ये म्हणत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि मी तुमच्यामध्ये राहिलं तर तुम्ही काय कराल? उत्तम फळ द्याल. उत्तम, ज्याप्रमाणे हे खांदा वेलामध्ये जुळून राहतो आणि जोपर्यंत तो जुळून आहे तोपर्यंत काय राहतो? तो उत्तम फळ देतो. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा देवाशी जुळून राहिल्याने उत्तम फळ देतो. आमचं फळ कसं झालं पाहिजे? मजबूत झालं पाहिजे. आम्ही जर वाईट असेल तर यानंतर मी पाप करणार नाही. आमचं सर्वात महत्वाचं फळ कोणतं? आम्ही पवित्र बनावं. प्रार्थनेचं फळ आम्ही पवित्र बनावं. देवाचा अनुभव आम्हाला यावा. देवाच्या अनुभवामध्ये आम्ही समोर जीवन जगावं. आमचं जीवन वाईटाकडे जाऊ नये, वळू नये. समजा चोरी करणारा असेल तर प्रार्थनामध्ये प्रार्थना केल्यानंतर त्यांनी आपल्या मनामध्ये निर्णय केला पाहिजे की आजपर्यंत मी असा होतो, आतापासून मी असा नाही. म्हणजे पापापासून वळणारं हे भक्तीचं जीवन आहे. पापापासून दूर जाणारा, पापापासून मागं फिरणारा, ज्याच्या मनामध्ये खोडारपणे. आता मुलाबाळांना आम्ही सांगतो नाही का? आम्ही सांगतो आमच्या समोर आमचे मुलं वाढतात, आमचे मुलं कसे व्हावं? चांगले बनावं. लोकांच्या नजरेमध्ये आमचे मुलं चांगले व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा त्या मुलांप्रमाणे सुद्धा सर्वच जण काय झालं पाहिजे? पवित्र झालं पाहिजे. आमच्या मनामध्ये वाईट भावना आली नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही एक दुसऱ्याचा मान सन्मान करावा. मान सन्मान म्हणजे कसा? देवाच्या जवळ आपण असणारे लोक, आपण सांगतो ना, मोठ्या माणसाचा आदर करा, आई वडिलांचा सन्मान करा. आपण आई वडील कोण आहेत? आई वडील कोण आहेत? हे आमचे आदर्श आहे. आम्ही समजा आमच्या आई वडिलाने काही गलती केली तर आम्ही काय करतो? समजा दारू पिऊन पडला, समजा आमचा वडील नाही का, दारू पिऊन पडला, पोरगा जाऊन सांगते? गावभर सांगते का? पोरगा सांगते का? नाही सांगत. माझा बाप पडला दारू पिऊन पडू नये, माझा बाप सांगते का? नाही सांगत. म्हणजे आपण काय करतो? वडिलाचा आदर करतो. तशाच प्रकारे आमच्या जीवनामध्ये जे मोठे माणसं आहेत, जे आदरणीय माणसं आहेत, त्यांचा आपण मान करावं. त्यांच्याविषयी आपण चांगलं बोलावं. त्यांच्याविषयी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावं.
समजा आमचा वडील चुकला आहे तरी आपण काय करावं, त्याच्यासाठी प्रार्थना करावं. आमचा वडील चुकला, काय करावं आपण, त्याच्यासाठी प्रार्थना करावं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही काय करतो, कधी कधी दुसऱ्याचे याचे त्याचे काय करतो, आपण वाईट नाही करत, पण दुसरे कोणते वाईट करत आहेत ना, त्यांच्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला खूप आवड असते, नाही का. आम्ही नाही वाईट करत, परंतु त्यांनी काय केलं, झगडा झाला का, मग त्यांनी काय केलं, त्याने मारलं का, मग ते शिवा दिली का, त्याने कोणती शिवा दिली, म्हणजे आम्ही त्यांच्या गोष्टी नाही का, आपण तर नाही करत तसा, परंतु त्याने काय केलं त्याच्यामध्ये ते ऐकण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजेच काय करतो, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत, आम्हीही त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत. त्यालाच म्हणतात आपण वाईटामध्ये सहभागी होतो. तर अशा प्रकारे आमचं फळ पाहत आहोत आपण. फळ म्हणजे प्रार्थना केल्याने धार्मिक लोकांना एक चांगलं फळ देण्यासाठी आपण तयार करावं. आम्ही चांगलं फळ द्यावं. देवामध्ये जोडून राहिल्याने आम्हाला चांगलं फळ देता येते. परवा मी बसमध्ये जाताना एक माणूस, मी जाताना प्रार्थना करत होतो आणि प्रार्थना करताना त्याला समजलं का हा ख्रिस्ती माणूस आहे म्हणून. मग तो विचारला, तुम्ही कोण आहात, कुठे जाता, प्रार्थना करता का, विश्वास व्हा का, ईश्वर विश्वास हो. तर मग तो असं म्हणाला मला, म्हणे हे ख्रिस्ती लोक खूप प्रार्थना करतात, खूप प्रार्थना करतात, रविवारी जातात, पुन्हा या 2-3 दिवसामध्ये खूप प्रार्थना चालत होती. एवढे प्रार्थना करून काय करत, एवढे प्रार्थना कर, बाकीचे लोक प्रार्थना नाही करत. मी त्याला म्हणलो, प्रार्थना हे फक्त काहीतरी भेटण्यासाठीच नाही. म्हणजे त्याचा म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्हाला काय भेटते, तुम्हाला काय भेटते त्या प्रार्थनामध्ये. मी म्हणलो प्रार्थना काय भेटण्यासाठी नाही, प्रार्थना आहे देवाशी संबंध जोडण्यासाठी. आणि प्रार्थना वाईटापासून आपण मागे वळण्यासाठी आहे. ही प्रार्थना कशासाठी आहे, जो वाईट आहे आमच्यातून, ते सर्व वाईट, कोणतेही वाईट स्वभाव म्हणा, बिमारी म्हणा, बिमारी सुद्धा बिमारी, त्या बिमारीतून, शैतान शक्तीतून, शैतान शक्तीतून बचाव, वाईटातून बचाव, जिथं आपल्याला काही नष्ट होत आहे त्याच्यातून बचाव, मागं येणे, देवाकडे वळणे, देवाकडे वळणे. तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण देवाच्या प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त राहण्याने काय होते, आम्ही उत्तम फळ देऊ शकतो, आम्ही चांगले बनू शकतो, आमचा स्वभाव चांगला बनते. आणि आमचा स्वभाव चांगला बनलाच पाहिजे, आमच्या मुलाचा. आणि जेव्हा एखादा मुलगा वारंवार सांगून त्याचा स्वभाव चांगला होत नाही आहे, तर मग आपण काय करतो, त्याला प्रार्थनेमध्ये बसवतो किंवा फादरकडे येऊन आशीर्वाद घेतो. म्हणजे काय, त्याला आपण सांगून होत नाही किंवा किती मार्गदर्शन करून होत नाही, तर काय देवाच्या आशीर्वादाने तो चांगला बनू शकतो. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, आम्ही कोणती प्रार्थना करतो. आम्ही सकाळीच त्याविषयी बोललो होतो. कोणती प्रार्थना करतो आम्ही, सर्वसाधारण प्रार्थना, आम्ही बिमार आहो, आम्हाला काहीतरी काम आहे, अडचण आहे, पैशाची गरज आहे किंवा कामधंदा नाही, तर अशा वेळेस आम्ही मागतो, देवा मला कामधंदा दे, मला पैसे दे, मला अशा प्रकारची गरज आहे. हे कोणती प्रार्थना झाली. हे प्रार्थना तर करायलाच पाहिजे. आपण म्हणतो ना, काही झालं, काही अडचण आहे का, हा तर प्रार्थना करा असं म्हणतो. परंतु त्याच्यापेक्षा महत्वाची प्रार्थना म्हणजे काय, आम्ही प्रार्थनामध्ये सहभागी झालं पाहिजे. चर्चमध्ये आपण आता पूजा बलिदानामध्ये सहभागी होतो. या पूजा बलिदानाद्वारे आम्ही देवाला काही मागत नाही, आम्ही देवाच्या या पूजा बलिदानामध्ये आम्ही सहभागी होतो. या देवाच्या पवित्र शरीर आणि रक्ताला ग्रहण करून आम्ही त्याच्याशी एक बनतो. आम्ही रोसरीची प्रार्थना करतो. हे रोसरीची प्रार्थना काय आहे, एक चर्चची प्रार्थना आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये आम्ही सहभागी होतो. आम्ही सहभागी झालं पाहिजे, प्रार्थनेमध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि प्रार्थनेमध्ये सहभागी होऊन आम्ही प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही काय करतो, संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतो. रोसरी प्रार्थना करतो, कोणासाठी प्रार्थना करतो, संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतो. पूजा बलिदानामध्ये भाग घेतो. काय करतो आम्ही, संपूर्ण जगासाठी. पूजा बलिदान कोणासाठी चढवले जाते, ह्या जगाच्या मुक्तीसाठी. आमच्या चर्चचा उद्देश काय आहे, चर्चचा उद्देश हा एक आहे की ह्या सर्व जगाची मुक्ती झाली पाहिजे, सर्व जगाला मुक्ती मिळाली पाहिजे, सर्व जग
मुक्ती प्राप्त केलं पाहिजे. तर हे चर्चचा उद्देश आहे आणि त्या चर्चच्या उद्देशामध्ये आम्ही सहभागी झालं पाहिजे. चर्चच्या उद्देशामध्ये आम्ही सहभागी झालं पाहिजे. चर्चच्या उद्देशामध्ये सहभागी होऊन आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. पित्या परमेश्वराचा उद्देश काय आहे हे पाहून आपण सहभागी झालं पाहिजे. आणि देवाने आम्हाला प्रार्थना करायला सांगितलं, त्याचा उद्देश म्हणजे आम्ही जेव्हा प्रार्थना करू तेव्हा काय होईल, आम्हाला फळ मिळेल. त्याचं फळ म्हणजे आम्ही चांगले होऊ. हालेलुया. प्रियजन हो, आता आपण प्रार्थना करणार आहोत. देवाला धन्यवाद देऊया. देवाने आज आम्हाला इथं येण्यासाठी संधी दिली आणि देव आमच्यासोबत आहे. तो आम्हाला आशीर्वाद देणार आहे. आणि मग देवाच्या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी होऊन आपण विश्वासाने प्रार्थना करणे शिकूया. आपण जेवढ्या प्रार्थना चर्चच्या प्रार्थना आहेत त्या सर्व प्रार्थना करणे शिकलं पाहिजे. रोसरीची प्रार्थना, पूजा बलिदानामध्ये भाग घेणे आणि संस्कार आहेत. ह्या सर्व संस्काराद्वारे आम्ही काय करतो, प्रभूशी एक होतो. आणि प्रभूशी जेव्हा एक होतो तेव्हा प्रभूची कृपा आमच्यावर येते, प्रभूचा आशीर्वाद आमच्यावर येते आणि आम्ही उत्तम फळ देतो. आम्हाला काहीतरी भेटावं हा उद्देश नाही, कारण देव आम्हाला देणारच आहे. आम्ही मागलंच देते असं नाही, देव आम्हाला देणार. परंतु आम्ही चांगले बनलं पाहिजे. आम्ही काय झालं पाहिजे, पवित्र बनलं पाहिजे. आमच्या डोक्यामध्ये काय झालं पाहिजे, एक देव बसला पाहिजे. आमच्या मनामध्ये काय झालं पाहिजे, देव बसला पाहिजे. आमच्या बोलण्या चालण्यामध्ये काय बसला पाहिजे, देव बसला पाहिजे. आमच्या विश्वासामध्ये देव बसला पाहिजे. अशा प्रकारे हे आहे फळ, चांगले फळ. वाईटापासून चांगल्याकडे वळणे, जे असत्य आहे त्या असत्यापासून सत्याकडे येणे, जे अंधकाराची गोष्ट आहे त्या अंधकारातून प्रकाशाकडे येणे आणि आम्ही चांगलं बने आणि उत्तम असं फळ देणे. त्याच्यासाठी प्रार्थना आहे. आपण प्रार्थना करूया विश्वासाने, भक्तिभावाने आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया.